आता बघा, आज 19 जानेवारी 2025 ला आपण इथे आलो. समजा ज्या तासामध्ये आपण उभे आहोत 7 फूट आहे, परत 5 फुटांनी अल्टरनेट जे आहे झाडातील अंतर 1 फूट आहे. लावताना आपण याच्यात जे झाडाची संख्या असते ही 7260 एवढी बसते. आता जेव्हा आपण सोशल मीडियामध्ये सांगतोय की आपण 40-50, आम्ही तर हायेस्ट 51 क्विंटल उत्पादन घेतलं, पण शेतकऱ्यांना जेव्हा आपण हे सांगतोय आमचं आयुष्य गेलं, आमचे पांढरे केस झाले, आम्ही 20 क्विंटलच्या वर गेलो नाही, पण 20 क्विंटल तुम्ही कापूस घेताना तुमच्या शेतामध्ये तुम्ही काय केलं हे सुद्धा महत्वाचं आहे की नाही. तुमच्या शेतामध्ये फळपांद्या किती लागतील एका झाडाला हे शेतकऱ्याला विचारलं तर कोणी सांगत नाही, मोजतच नाही आपण. कारण आपण आजपर्यंत आपले पांढरे जरी केस झाले, आपल्या आजोबांनी शेती केली, वडिलांनी शेती केली, आपणही शेती करायला, पण आपल्या शेतामध्ये काय परिवर्तन आपल्या शेतात आपल्या पिकामध्ये घडते किंवा काय होते आपण कधीच निरीक्षण करत नाही त्याचं. याच्यामध्ये बघा, याच्यात जर तुम्ही आज ऑब्झर्वेशन किंवा आज बघितलं तर या 2 फळपांद्याला अंतर फक्त तुम्हाला किती दिसते? 3 बोट आहे ना. तर याच्यामध्ये तुम्ही पूर्ण 100-150 पूर्ण झाड मोजा, म्हणजे कॅल्क्युलेशन काढा. 3 बोटाच्या वर आणि 2 बोटाच्या वर कोटत नाही अंतर. तुमच्या शेतामध्ये किती राहते? तुम्ही जास्त खत टाकली का? बरेच लोकांना काय वाटते, आम्ही 20 क्विंटल कापूस घेतला ना, आम्ही 15 बॅग टाकल्या आणि 20 बॅग टाकल्या. 15 बॅग टाका, 20 बॅग टाका, म्हणजे तुमचं उत्पादन वाढत नाही. तुमचं उत्पादन वाढायला जे खताचं मॅनेजमेंट आहे लय कमी लागते. तुमचं खत जास्त झालं की हे डायरेक्ट अंतर लांब पडते. तुम्ही टॉनिक टाका, स्टिम्युलंट टाका, मॅकोंडस टाका, यांना काय ॲव्हरेज उत्पादन वाढत नाही. असं दुकानदार आपल्या पुढे राहिले असते, आम्ही 20 घेतला, 30 घेतला, दुकानदाराने 50 घेतला असता आपल्या पुढे जाऊन, कारण त्याच्याकडे सगळंच आहे, गोडाऊन मध्ये त्याच्या खत उरते सगळे. तर हे जोपर्यंत आपल्याला समजणार नाही, आता बरेच लोक कमेंट करतात एवढं उत्पादन होत नाही, असं नाही, पण तुम्ही येऊन पहा ना इथं. आपण सांगतो शेतकऱ्यांना किंवा तुम्ही इथे या आणि इथे येऊन सिद्ध करून दाखवा की एवढं उत्पादन होत नाही. आता तुम्ही कुठून आले आज? परभणी जिल्हा. तुम्हाला इथे येण्यापूर्वी वाटलं असेल ना, काय वाटलं तुम्हाला? आम्हाला वाटत की शक्यच नाही. आता बघा, एक झाड जे आहे समजा, आता याचे जे फळफांदे असतात ना, आता फळफांद्या मोजू आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 वरच्या सोडून दे, जाऊ द्या. आता 40 आणि याला 5च बोंड पकडा, किती व्हायले? 200 बोंड व्हायले ना. 200 बोंड इंटू 5000 झाडाची संख्या पकडा, तर एका झाडाला 5 ग्राम बोंड म्हणलं तर एका झाडाला कापूस निघाला